मोनिकानं भाजीचं भांडं उघडलं. त्यात 2-3 चमचे असलेली भाजी बघून तिचं मन उदास झालं. चपाती तर टोपल्यात उरलीच नव्हती. तिने हळूच तिच्या सासूला विचारलं, आई, माझी चपाती कुठं आहे? तशी तिची सासू शारदाताई रागात म्हणाल्या, तुझी चपाती? अगं सुनबाई, तू सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मग जेवण करतेस. जर जेवण उरलं असतं तर तुला पण मिळालं असतं. घर चालवणं एवढं सोपं काम नाही. हे काही हॉटेल नाही की प्रत्येक वेळी तुझी वाट बघत बसतील. सासूचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण तोंडातून एकही शब्द निघाला नाही. कारण तिला माहीत होतं, सासूशी वाद घालायचं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. ती तिच्या खोलीत गेली. भुकेने आतडी ओढत होती, पण तिने पाणी पिऊन स्वतःच्या मनाची समजूत काढली. तिच्या मनात एकच प्रश्न सारखा सारखा येत होता, की हाच दिवस बघण्यासाठी लग्न केलं होतं का? रात्री जेव्हा झोप लागत नव्हती, तेव्हा मोनिकाला तिच्या माहेरची आठवण आली. तिची आई नेहमी बोलायची, बाळा, सासरी सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं. घरची सुखशांती सुनेच्या हातात असते. पण तिच्या आईनेही सांगितलंच नव्हतं की जर सगळे साथ देत नसतील तर काय करायचं असतं. ती माहेरी कधीच उपाशी झोपली नव्हती, कधी टोमणे ऐकले नव्हते. तिचे वडील जेव्हा थकून घरी यायचे तेव्हा तिची आई सगळ्यात अगोदर तिच्या वडिलांना जेवायला वाढायची आणि मग सगळे मिळून एकत्र जेवण करत असायचे. पण इथलं वातावरण तर अगदी त्या उलट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या नवऱ्याने अमितने बघितलं तर मोनिकाचे डोळे लाल झाले होते. ते बघून तो म्हणाला, काय झालं मोनिका, रात्री नीट झोपली नव्हतीस का? मोनिका खोटं बोलत म्हणाली, काही नाही, रात्री झोप नीट लागली नव्हती. खरी परिस्थिती ती नवऱ्याला सांगू शकत नव्हती. सांगितले असते तर नवऱ्याला टेन्शन आलं असतं आणि मग तिच्या सासूला असं वाटलं असतं की त्यांची सून मुलाचे कान भरत आहे. अमित अगोदरच नोकरीच्या टेन्शनमध्ये होता. त्याला पगार चांगला मिळत होता, पण घराचा खर्च, आईची औषधं आणि घराचे हप्ते, त्यामुळे तो सारखा काळजीत राहत असायचा. त्याची इच्छा होती की त्याची आई आणि बायको दोघीही खुश राहाव्यात, पण हे संतुलन ठेवणं अशक्य वाटत होतं. तिची सासू स्वतः पण आयुष्यात खूप कष्ट करून थकलेली बाई होती. त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू लवकरच झाला होता आणि त्यांनी एकटीनं मुलाला अमितला वाढवलं होतं. त्यांना 2 मुलं होती. मुलीचं लग्न झालं होतं, पण तिची दोन्ही मुलं त्यांच्याजवळ राहायला होती. मुलाच्या लग्नानंतर त्यांना असं वाटायचं की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून लांब जाईल. या असुरक्षित भावनेमुळे त्या मोनिकासोबत कठोर वागायच्या. त्यांना असं वाटायचं की जर घरात सुनेला जास्त महत्त्व दिलं तर मुलगा त्यांना विसरून जाईल. पण त्यांना हे समजतच नव्हतं की कठोर वागण्यामुळे, इज्जत न दिल्यामुळे नाती अजूनच बिघडत जातात. त्या दिवशी अमित ऑफिसला गेल्यानंतर घरात फक्त त्या दोघी सासूसुना होत्या. तिची सासू म्हणाली, मोनिका, घरातली कामं जरा लवकर आवरून घे, मला देवळात जायचं आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर मोनिकाने सगळं जेवण बनवून तयार केलं. जेवण बनवल्यानंतर तिची सासू अगोदर जेवली. नंतर मुलीची मुलं जी त्यांच्याजवळ राहायला होती त्यांना जेवायला दिलं. मोनिकाला वाटलं तिच्यासाठी जेवण उरलं असेल, पण जेव्हा तिने भाजीचं भांडं उघडून बघितलं तर तीच अवस्था होती. थोडीशी भाजी शिल्लक ठेवली होती आणि चपातीचा एक तुकडा पण टोपल्यात नव्हता. ती बाहेर अंगणात येऊन विचार करायला लागली की मी केलेली मेहनत फक्त दुसऱ्यांसाठीच आहे का? या घरात माझा काही हक्क, हिस्सा नाही का? डोळ्यातलं पाणी गालावरून खाली येत होतं. मोनिकाच्या शरीरात भुकेपेक्षा अपमानाची आग जास्त लागली होती, पण ती प्रत्येक वेळी शांत बसत असायची. तिचं मन म्हणायचं, जर मी काही बोलायला गेले तर उगाच घरात तमाशा उभा राहील आणि अमितला अजूनच टेन्शन येईल. तिला तिच्या नवऱ्याची खूप काळजी होती, पण हे शांत बसणं तिच्या मनात अजूनच विष भरत होतं. मोनिका आता पहिल्यासारखी हसत नव्हती. तिच्या डोळ्यातली चमक गायब झाली होती. ती शांत बसलेली असायची. अमितला तिच्यातला हा बदल जाणवला होता. त्याने बघितलं तर मोनिकासारखी उदास राहत असायची आणि त्याने कारण विचारलं तर ती त्याला टाळत असायची. एक रात्री त्याने हट्ट केला, तिला शपथ घातली आणि म्हणाला, मोनिका, तू माझ्यापासून काय लपवत आहेस? तू काही बोलत नसलीस तरी तुझे डोळे खूप काही बोलून जातात. नवऱ्याचं प्रेमळ बोलणं ऐकून मोनिका रडायला लागली आणि
घडत असलेली सगळी हकीकत तिने हळूहळू सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझ्यासाठी कधीच जेवण शिल्लक नसतं. उरलेलं अन्न खायला लागतं. आणि सासूबाईंचे टोमणे हे ऐकून अमितचं मन खूप दुखलं. त्याला आईचा खूप राग आला. तो रागात म्हणाला, हे सगळं कधीपासून चालू आहे? तू मला या अगोदर का सांगितलं नाहीस? मोनिका म्हणाली, अहो, मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नव्हता. तुम्ही अगोदरच खूप टेन्शनमध्ये असता. तुमच्यावर खूप ओझं आहे. बायकोचं बोलणं ऐकून अमित विचारात पडला. तो सरळ सरळ आईला विचारू शकत नव्हता आणि बायकोचं दुःख पण दुर्लक्षित करू शकत नव्हता. त्या दिवशी त्याच्या आईने बघितलं की अमित खूप वेळ बायकोसोबत गप्पा मारत बसला आहे. ते बघून त्यांच्या मनात ईर्ष्या तयार झाली. त्यांना असं वाटलं की सुनेने मुलाला पूर्णपणे तिच्या ताब्यात घेतलं आहे. आता मुलगा आईची पर्वा काळजी करत नाही आणि त्यांच्या मनातली हीच भीती त्यांना अजूनच कठोर आणि निष्ठुर बनवत होती. त्यांना हे कळतच नव्हतं की नवरा बायकोचं एकमेकांशी बोलणं स्वाभाविक आहे. दुसऱ्या दिवशी नाश्ता करताना अमित त्याच्या आईला स्पष्ट म्हणाला, आई, मोनिका या घरची फक्त सून नाही तर एक सदस्य पण आहे. तिला घरातल्या प्रत्येकांसारखं पोटभर जेवण, प्रेम आणि इज्जत मिळायलाच हवी. जर प्रत्येक वेळी तिच्यासोबत असंच होत राहिलं तर मला खूप दुःख होईल. हे ऐकून त्याच्या आईचा चेहरा रागाने लाल झाला. त्या रागात म्हणाल्या, अरे अमित, आता तर तुला फक्त तुझी बायकोच दिसते. तुझ्या डोळ्यात आता आईसाठी इज्जत राहिली नाही. आईचं बोलणं ऐकून अमित शांत बसला. त्याला माहीत होतं आईशी वाद घालणं बेकार आहे. मुलाचं बोलणं ऐकून त्यांचं मन अजूनच कठोर झालं. त्यांनी मनातल्या मनात ठरवलं होतं की आता सुनेला सरळ करायची, नाहीतर उद्या ती पूर्ण घरावर हक्क गाजवेल. त्या दिवसानंतर त्या मोनिकासोबत अजूनच थंड आणि कठोर वागायला लागल्या. कधी जाणून बुजून तिच्या जेवणाला नावं ठेवत असायच्या, तर कधी तिच्या संस्कारांवर बोट उचलत असायच्या. हे सगळं सहन करून मोनिका मनातून तुटत चालली होती. ती रोज विचार करत असायची की मी अजून किती दिवस सहन करू? माझी चूक फक्त ही आहे की मी या घरात सून बनून आले. एक दिवस तिच्या आईचा फोन आला. तिची आई म्हणाली, मोनिका बाळा, तू ठीक आहेस ना? तुझा आवाज खूप उदास वाटत आहे. आईचं बोलणं ऐकून मोनिकाचे डोळे भरून आले. ती स्वतःला सावरत म्हणाली, आई, मी ठीक आहे. फक्त जास्त काम करून थकून जाते. आईला समजलं होतं की त्यांची मुलगी त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहे, पण त्यांना जास्त विचारणं योग्य वाटलं नाही. त्यांना माहीत होतं जर मुलीने सासरच्या गोष्टी माहेरी सांगितल्या तर तिला टोमणे ऐकून घ्यायला लागतील. अमितचे टेन्शन दिवसेंदिवस वाढतच होतं. त्याच्यासमोर 2 मार्ग होते. एकीकडं त्याची आई होती, जिने एकटीने त्याला वाढवून मोठा केला होता, आणि दुसरीकडे त्याची बायको होती, जी त्याची आयुष्यभराची सुख-दुःखाची सोबती होती, त्याची अर्धांगिनी होती. त्याला कळत नव्हतं की कुणाची साथ द्यावी. जर आईची बाजू घेतली तर बायको नाराज व्हायची, आणि बायकोची बाजू घेतली तर आई नाराज व्हायची. आणि याच टेन्शनमुळे त्याची शांती आणि झोप दोन्ही हरवली होती. हळूहळू आजूबाजूला या गोष्टी समजायला लागल्या. लोक कुजबूज करत म्हणायचे, शारदाताईंनी स्वतःच्या सुनेला खूप दाबून ठेवले आहे. बिचाऱ्या सुनेला नीट जेवायला पण मिळत नाही. या गोष्टी जेव्हा शारदाताईंच्या कानापर्यंत पोहोचल्या तेव्हा त्या अजूनच भडकल्या. त्यांना असं वाटलं की त्यांची सून त्यांची इज्जत मातीत मिसळत आहे. एकदा रात्री जेवण करून सगळे झोपले होते तेव्हा मोनिका उपाशी बेडवर पडली होती. तिचं डोकं खूप दुखत होतं, पोट मोकळं होतं, पण घराच्या इज्जतीसाठी ती कुणाला काही सांगू शकत नव्हती. ती उठून खिडकीत येऊन उभी राहिली आणि आकाशाकडे बघत विचार करायला लागली की माझं सगळं आयुष्य असंच निघून जाणार आहे का? माझी ओळख फक्त माझी भूक आणि अपमान असणार आहे का? तिचे डोळे भरून आले. मन भारी झालं होतं. दुसऱ्या दिवशी अमितनं ठरवलं की तो आता अजून सहन करणार नाही. तो आईला स्पष्ट शब्दात म्हणाला, आई, सुनेचा अपमान करायचा बंद कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण जर तू मोनिकासोबत अशीच वागत राहिलीस तर मला मोठा निर्णय घ्यायला लागेल. हे ऐकून त्याची आई हैराण झाली.
त्यांच्यासाठी आज हे पहिल्यांदा झालं होतं की त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर उभा राहून बोलत होता. अमितचं बोलणं ऐकून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या रागात म्हणाल्या, अमित, तुझी लायकी आहे का मला शिकवण्याची? मी तुला लहानाचा मोठा केला, वाढवलं, शिकवलं आणि आज तूच मला उलट बोलत आहेस, ते पण या सुनेसाठी? आईचं बोलणं ऐकून अमित शांत झाला. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. त्याला माहीत होतं त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप त्याग केला आहे. ती बरोबर बोलत होती, पण याचा अर्थ असा नाही की ती रोज त्याच्या बायकोचा अपमान करेल, तिला टोमणे मारेल, तिला उपाशी ठेवेल. मोनिका हे सगळं लांब उभी राहून बघत होती. तिची इच्छा असती तर ती बाहेर येऊन नवऱ्याची साथ देऊ शकली असती, पण तिने स्वतःला थांबवलं. तिने विचार केला की जर मी आत्ता बाहेर गेले तर आईंना असंच वाटेल की मीच त्यांच्या मुलाचे कान भरले आहेत, त्याला भडकवलं आहे. ती शांतपणे किचनमध्ये जाऊन तिचं काम करायला लागली. दिवस असेच निघून गेले. घरातलं वातावरण पहिल्यापेक्षा जास्त कटू झालं होतं. अमित बायको आणि आईमध्ये फसला होता. मोनिकाचे शांत बसणं आणि आईचा कठोरपणा या दोन्ही गोष्टी त्याच्या मनाला तोडत होत्या. त्याला असं वाटलं होतं की बायकोसोबत भाड्याच्या घरात राहणं योग्य राहील, पण आईला एकटीला सोडू शकत नव्हता. एक दिवस शेजारी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. सगळ्या बायका आल्या होत्या. जेव्हा प्रसाद दिला तेव्हा सगळ्यांनी आपापल्या सुनांच्या सोबत बसून घेतला, पण मोनिका एकटी कोपऱ्यात बसली होती. तिच्या सासूने तिला बोलवायचा प्रयत्न पण केला नव्हता. तिथलीच एक म्हातारी बाई हळू आवाजात म्हणाली, बाळा, तू एकटी का तिकडे बसली आहेस? इकडे येऊन बस. मोनिकाने खोटं हसायचा प्रयत्न केला, पण डोळ्यातून पाणी आलं. त्या रात्री अमित मोनिकाला म्हणाला, मोनिका, मला सगळं दिसत आहे, मी बघत आहे, पण मला काय करावं कळत नाही. आईची साथ सोडली तर ती तुटून जाईल आणि तुला असं सगळं सहन करून देऊ तर तू तुटून जाशील. मोनिका हळू आवाजात म्हणाली, अमित, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही कायम माझ्यासोबत उभं राहावं. आईनं समजवायचा प्रयत्न करा, पण जर मला इज्जत मानसन्मान मिळाला नाही तर हे आयुष्य व्यर्थ होईल. काही दिवसांनी अमितने एक मोठा निर्णय घेतला. त्याने एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं आणि आईला म्हणाला, आई, आपण सगळे सोबत राहू, पण अशा पद्धतीने नाही. तू माझ्यासोबत चल, तिथे नवीन घर असेल, नवीन सुरुवात असेल, मोनिका पण मोकळ्या मनाने जगेल. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईचा चेहरा उतरला. त्यांना खरंच असं वाटलं की सुनेने त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून हिसकावून घेतलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठेही येणार नाही, जर जायचं असेल तर तुम्ही दोघं जा. आईचं बोलणं ऐकून अमित थोडा वेळ शांत बसला. दोघीही त्याच्या जवळच्या होत्या. वेगळं होणं अवघड होतं, पण आता परिस्थिती अशी राहिली नव्हती की एका छताखाली एकत्र राहणं सगळ्यांना तोडत होतं. मोनिकाने अमितला समजावलं. ती म्हणाली, अमित, आईंची इच्छा नसेल तर आपल्याला आईंवर जबरदस्ती करायला नको, पण आपल्याला पण आपली इज्जत आणि शांती हवी आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, मी कायम तुमच्यासोबत असेल. असं बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाजात निश्चय होता. आजूबाजूचे आता समोर कुजबूज करत होते. म्हणायचे, शारदाताईंची सून किती बिचारी आहे. मुलगा पण आता आईपासून वेगळं राहायचा विचार करत आहे. या गोष्टी जेव्हा त्यांच्या कानावर पोहोचल्या तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यांना असं वाटायला लागलं की त्यांच्या सुनेने त्यांची इज्जत गावासमोर घालवली आहे. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी त्या सुनेला म्हणाल्या, मोनिका, तुला वेगळं राहायचं आहे ना? मग इथे का बसली आहेस? जा, जाऊन तुझं नवीन घर सजव. त्यांचं बोलणं ऐकून तिचं मन तुटलं. तिने नजर खाली घातली. अमितने आईकडं बघितलं, पण काही बोलू शकला नाही. त्याच्या मनात अपराधी भावना होती. काही दिवसांनी मोनिकाची आई तिला भेटायला आली. त्यांनी मुलीचा चेहरा बघितल्यावर त्यांना समजलं की ती मनातून तुटली आहे. तिची आई हळू आवाजात म्हणाली, बाळा, आता अजून सहन करायला पाहिजे का?
माणसाच्या सहनशक्तीची पण काहीतरी सीमा असते. आईचं बोलणं ऐकून मोनिका गळ्यात पडून रडायला लागली. आज तिने पहिल्यांदा तिचं मन मोकळं केलं होतं. त्या रात्री अमितने खूप विचार करून एक निर्णय घेतला. तो मोनिकाला म्हणाला, आपण वेगळे राहू. आईची इच्छा असेल तर ती आपल्यासोबत येऊ शकते, पण मी तुला असं रोज तिळतिळ मरताना नाही बघू शकत. हे कोण मोनिका चकित झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या नवऱ्याने एवढी हिंमत दाखवली आहे. तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण यावेळी ते पाणी आनंदाचं होतं. जेव्हा ते दोघं वेगळे राहायला लागले तेव्हा त्याची आई एकटी पडली. अगोदर त्या गावात ताटमान करून चालत होत्या, पण आता लोक त्यांच्यापासून लांब राहायला लागले होते. कधी कधी त्या विचार करायच्या, खरंच माझी सून एवढी वाईट होती का, जेवढा मी विचार करत होते. एकटेपणा त्यांना हळूहळू मनातून तोडायला लागला. 6 महिने असेच निघून गेले. अमित आणि मोनिका त्यांच्या नवीन घरात सुखात शांतीत राहायला लागले. मोनिका आता मनमोकळेपणाने जगायला लागली होती, हसायला लागली होती. तिच्या डोळ्यात पहिल्यासारखी चमक परत आली होती. पण अमित आईच्या काळजीत बुडालेला असायचा. विचार करायचा की आई ठीक तर असेल ना. एक दिवस अचानक त्याची आई आजारी पडली. ही बातमी मिळाल्यावर अमित लगेच त्याच्या आईजवळ आला. मोनिका पण झालं गेलेलं सगळं विसरून सासूची सेवा करायला लागली. ती त्यांना गोळ्या द्यायची, जेवण बनवायची, घरातली सगळी कामं करून त्यांची सेवा करत होती. हे बघून तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी पहिल्यांदा मनातल्या मनात हे स्वीकारलं की त्यांची सून मनाने साफ आहे. चूक त्यांची स्वतःची होती, जे एवढ्या प्रेमळ छान सुनेला आपलं करू शकले नाहीत. त्या रात्री सगळे झोपले होते, पण शारदाताईंना झोप येत नव्हती. मनात पश्चाताप होता. त्या विचार करायला लागल्या की मी तर कायम सुनेला माझी दुश्मन समजत होते. तिला जेवायला पण नीट वेळेवर दिलं नाही, तिचा अपमान केला, तिला टोमणे मारले, इज्जत दिली नाही, तरी पण ती स्वतःच्या आईसारखी माझी सेवा करत आहे. हाच सुनेचा धर्म आहे का? आणि मी तर कधीच तिला आईचं प्रेम दिलं नाही. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. दुसऱ्या दिवशी मोनिका नाश्ता आणि गोळ्या द्यायला त्यांच्या खोलीत आली. तेव्हा त्यांनी तिचा हात पकडला आणि हळू आवाजात म्हणाल्या, मोनिका, माझी चूक झाली. तू मला कधीच उलट उत्तर दिलं नाहीस. सगळं सहन करत राहिलीस आणि मी तुला टोमणे मारत राहिले. आज मला कळत आहे की तूच या घरची खरी ताकद आहेस, इज्जत आहेस. सासूचे प्रेमळ बोलणे ऐकून मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, आई, नात्यात चुका होत असतात. आता आपण सगळे सोबत एकत्र राहू. अमित खोलीत आला तेव्हा त्याने दोघींच्या डोळ्यात पाणी बघितलं. त्याचं पण मन भरून आलं. तो म्हणाला, आई, हेच तर पाहिजे होतं मला. तू आणि मोनिका दोघीही खुश राहाव्यात. तुम्ही दोघी माझं जग आहात. आनंद, सुख सगळं काही तुम्ही दोघी आहात. त्याच्या आईने त्याला मिठी मारली आणि मोनिकाला पण प्रेमाने मिठी मारली. आज शारदाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्या ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत होत्या. आता ते सगळे प्रेमाने, आनंदाने एकत्र राहत होते.